नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपण काय करतोय बघा, आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे दिनविशेष बघितलेले आहेत. आता आपण एप्रिलचे बघूयात. एप्रिलचं काय लक्षात ठेवणार आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा, 5 एप्रिल एक ॲड करायचं आहे. 5 एप्रिल काय आहे, राष्ट्रीय सागरी दिन आहे. आपला राष्ट्रीय सागरी दिन आहे म्हणून लक्षात ठेवायचा. राष्ट्रीय सागरी दिन तेवढा लक्षात ठेवायचा. सागरी दिन, सागरी दिवस एवढं लक्षात ठेवा, कारण भारताला समुद्रकिनारा जास्त आहे. 5 एप्रिल सागरी दिन आहे. मग 7 एप्रिलला लक्षात ठेवायचं, हा विचारलेला आहे, बऱ्याच वेळा विचारला जातो बघा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे. हा 7 एप्रिल म्हणतो ना, 7.7 मागे लागली आपल्याला आरोग्य. जर एखादं आपल्याला सारखं दवाखान्यात जावं लागत असेल तर त्यासाठी आरोग्य चांगलं पाहिजे. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. नंतर तुम्ही महत्त्वाचं काय लक्षात ठेवणार बघा, 11 एप्रिल एक लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आहे बघा. 11 एप्रिल एक बाळ व्यवस्थित व्हावं, एक बाळ व्यवस्थित व्हावं म्हणून 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आहे. एक बाळ आणि एक माता व्यवस्थित राहावी म्हणून असं लक्षात ठेवा. 11 एप्रिल हे लक्षात ठेवायचं आहे, हे महत्त्वाचं आहे बघा. 7 एप्रिल, 11 एप्रिल. 12 एप्रिल लक्षात काय ठेवणार तुम्ही, 12 एप्रिलला काय आहे बघा, 12 एप्रिलला काय आहे, आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस आहे. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन 12 एप्रिल हे लक्षात ठेवा. 12 एप्रिल हे महत्त्वाचं आहे. आणि परत 18 एप्रिल का लक्षात ठेवायचं, कारण तो जागतिक वारसा दिन आहे. तर ताजमहालचं सिंधन आहे बघा. 18 एप्रिल, 18 रुपये तिकीट आहे, लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यामध्ये सुट्टीमध्ये फिरायला जायचं आहे. 18 एप्रिल ताजमहल पाहायला, जागतिक वारसा दिन आहे. तो वारसा आहे ना आपला, म्हणून लक्षात ठेवायचा. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन आहे, हे लक्षात ठेवा. 18 एप्रिल नंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे बघा, 21 एप्रिल. 21 एप्रिल काय आहे, आपण सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असतो, हे चुकलेलं आहे इथं. 21 एप्रिल काय लक्षात ठेवा, राष्ट्रीय नागरी सेवा दिन आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिन आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिन आहे 21 एप्रिल. मग आपल्याला हे माहीत असतं का, 22 एप्रिल. 22 एप्रिल काय लक्षात ठेवणार तुम्ही इथं, 22 एप्रिल एक लक्षात ठेवा. 22 एप्रिल आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन आहे. 22 एप्रिल. 21 एप्रिल काय लक्षात ठेवणार, राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल. 22 एप्रिल राष्ट्रीय म्हणजे वसुंधरा दिवस आहे ना आंतरराष्ट्रीय. वसुंधरा सगळ्यांची असते, त्यामुळे लक्षात ठेवा. 22 एप्रिल आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन आहे. आणि 23 एप्रिल तेवढं लक्षात ठेवायचं, जे कॉपीराईटची जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन आहे 23 एप्रिलचा, हे लक्षात ठेवायचं. मग 24 एप्रिल आपल्याला माहित असतो पंचायत राज दिन. ह्या दिवशी पंचायत राजची अंमलबजावणी झाली म्हणून राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल आहे. 24 एप्रिल नंतर मग 25 एप्रिल लक्षात ठेवा लगेच. 25 एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन आहे, लक्षात ठेवा. 25 एप्रिल तेवढं लक्षात ठेवायचं. 24 एप्रिलशी रिलेटेड 24 एप्रिल आणि 25 एप्रिल. नंतर तुम्हाला लक्षात ठेवा 26 एप्रिल. 26 एप्रिल काय लक्षात ठेवणार, जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. आता जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी आहे, 26 एप्रिलला. आणि तुम्हाला मी हे काय सांगितलं, आपला जे राष्ट्रीय म्हणजे पुस्तक 23 एप्रिल आहे. 23 एप्रिल आणि ही 26 एप्रिल एकत्र लक्षात ठेवायचं. 23 एप्रिलला काय आहे, राष्ट्रीय, आपण काय म्हणतो, 21 एप्रिल नागरी सेवा दिन, 22 एप्रिल वसुंधरा दिवस आणि 23 एप्रिलला पुस्तक आणि कॉपीराईट दिन आहे. पुस्तक आणि कॉपीराईट दिन आहे. पुस्तक आणि कॉपीराईट दिन मग जागतिक जागतिक लेवलचा 26 एप्रिलला. मग 23 आणि 26 असं लक्षात ठेवायचं, कॉपीराईटशी रिलेटेड आहे. 26ला जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे आणि पुस्तक कॉपीराईटचा रिलेटेड पुस्तक आणि कॉपीराईट दिन हा 23 एप्रिलला आहे. मग शेवटी काय राहणार तुम्ही, आयुष्यमान भारत दिन कधी आहे, 30 एप्रिलला आहे, लक्षात ठेवायचं तेवढं. 30 एप्रिलला आयुष्यमान भारत दिवस आहे. एप्रिलमधले एवढेच लक्षात ठेवायचे जे. 7 एप्रिल तुम्हाला हा महत्त्वाचा आहे बघा. 7 एप्रिल, 11 एप्रिल हा विचारलेला आहे. 21 एप्रिल एक माहिती पाहिजे. 23 एप्रिल एक माहिती पाहिजे. 26 एप्रिल एक माहिती पाहिजे. आणि 24 एप्रिल हा आपला जो महत्त्वाचा आहे बघा, हे लक्षात ठेवायचं. 24 एप्रिल हा महत्त्वाचा आहे, हा बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे. आणि 21 एप्रिल पण विचारलेला गेलेला आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिन हा विचारलेला गेलेला आहे. एप्रिल. आता मेचं बघूयात आपण, कसं लक्षात ठेवणार. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, हे सगळ्याला माहिती असतं बघा. 3 मे लक्षात काय ठेवणार तुम्ही, आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन आहे. आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन आहे 3 मे. एवढं एक लक्षात ठेवा. लक्षात राहिलं तर राहिलं, नाहीतर नाही राहिलं तरी पण चालतंय. 11 मे बघा. 11 मे महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे. हा तंत्रज्ञान दिवस आहे 11 मे. हा मे मधला लक्षात ठेवा. महाराष्ट्र दिन आहे ना, तो पण 1 मेला साजरा करतो आपण, हे लक्षात ठेवा. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 12 मेला आहे, हे लक्षात ठेवायचं. हे पण एक महत्त्वाचं आहे बघा. 11 आणि 12 रिलेट करून लक्षात ठेवा. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, एवढं लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं आहे बघा, 16 मे, 18 मे आणि 28 मे लक्षात ठेवा. तुम्हाला 28 मे लक्षात राहू न राहू, तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं. 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन आहे. 18 मेला काय आहे, जागतिक एड्स लस दिन आहे 18 मेला. आणि 28 मेला बघा, 28 मेला जागतिक भूक दिन आहे. हा भूक दिन, हे भूक दिन झालंय हे नाही, तर 28 मेला आहे जागतिक भूक दिन, हंगर म्हणतो ना आपण त्याला, तर तो दिन आहे 28 मे, जागतिक भूक दिन.
हे लक्षात ठेवा, 28 मे. मग आंतरराष्ट्रीय बटाटा दिन बघा, हा 30 मे आहे. भूक लागल्यानंतर बटाटे खायचे. 28 आणि 30 लक्षात ठेवा, असं 28 आणि 30 मे. मग 31 मे हे विचारलं जाणार बघा, हे महत्त्वाचं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे ना हा. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी आहे? 31 मेला आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला बाकी लक्षात राहो न राहो हे एवढं माहिती पाहिजे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस एक माहिती पाहिजे 11 मेचा. परिष्काराचा दिन 12 मेचा. 1 मेचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 18 मेचा एड्स जागतिक एड्स लस दिन. भूक दिन 28 मे. 30 मेला बटाटा दिन. 31 मेला तंबाखू विरोधी दिन. हे लक्षात ठेवा जागतिक. राहिलंय आता बघा जूनचं राहिलंय. हे जूनचं खूप महत्वाचं आहे बरं का. हे जूनचं बऱ्याच वेळा विचारलं जातं. कारण काय आहे, जूनला महत्वाचे दिवस आहे बघा. 5 जून तर सगळ्यात फेवरेट आहे बघा. 5 ते 6 वेळा प्रश्न रिपीट झालेला असणार आहे बघा हा. 5 जून जी थीम पण विचारतात, हे थीम इथं करत बसू नका, परंतु डे डे माहिती पाहिजे. 5 जून पर्यावरण दिन, हे लक्षात ठेवा. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. आणि 7 जूनला काय आहे? जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे. 5 जून पर्यावरण राहिलं तर अन्न राहील ना, तर म्हणून अन्न सुरक्षा दिन 7 जून हे लक्षात ठेवायचं आहे. 11 जूनला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आहे, हे लक्षात ठेवा. 11 जूनला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आहे. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस पहिल्यांदा साजरा झाला होता 25ला, लक्षात ठेवायचं हे. त्यामुळं 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आणि 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन, हे लक्षात ठेवायचं. 11 मेला जागतिक खेळ दिन आहे. 12 जून आहे हा लगेच बालकामगार विरोधी दिन आहे, म्हणजे बालकांना खेळून द्यायचं. 11 जून आणि 12 जून हे लक्षात ठेवा, रिलेट करून लक्षात ठेवा. खेळ दिन कधी आहे? जागतिक 11 जून. आणि जागतिक बालकामगार विरोधी 12 जून आहे, हे लक्षात ठेवा. तर 17 जून. 17 जून काय लक्षात ठेवणार? वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन आहे 17 जूनचं, लक्षात ठेवा. वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन कधी आहे? 17 जूनचा आहे, हे लक्षात ठेवा. पाऊस येतो ना जून महिन्यामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायचं 17 जूनला काय आहे? वाळवंटीकरण. आणि 17 जूनला वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. सगळ्यात महत्त्वाचं बघा 21 जून जागतिक योग दिन आहे. तुम्ही बाकीचं काय लक्षात ठेवू नका, ठेवा, परंतु हे लक्षात ठेवायचं जागतिक 1 जून, जे 21 जूनला कोण आहे? योग दिन आहे. वाळवंटीकरण त्याच्याशी रिलेटेड लक्षात ठेवायचं. वाळवंटीकरण जून महिन्यामध्ये पाऊस चालू होतो. 17 वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन. आणि 11 जून आणि 12 जून लक्षात ठेवायचं. 11 जून कसं लक्षात ठेवणार? जागतिक खेळ दिवस आहे 11 जूनला. आणि 12 जूनला बालकामगार विरोधी दिन आहे जागतिक, लक्षात ठेवायचं. आणि 1 आणि 5 जून एकत्र लक्षात ठेवा. 5 जूनला काय आहे? जागतिक पर्यावरण दिन आहे. आणि 7 जूनला अन्न सुरक्षा दिवस आहे. पर्यावरण राहिलं तरच अन्न राहील, असं लक्षात ठेवा. 5 जून आणि 7 जून तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते पण जोडी